अरे चल रे तू आला. ये ये. हा. राम 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 राम. तू सदाचाच पोरग ना? हा सदाशिव. सद्या आमचा बालमित्र. वय वय. म्या गणपतराव पाटील. तू धाकला का थोरला? अरे थोरला म्हणजे मोठा, धाकला म्हणजे लहाना. लहाना. बर बर बर. रघु, अरे हाच का त्यो ज्यानं तुझा समद्यांसमोर अपमान केला? मी बोलतोय आता. आता तू ऐकायच. समजलं? आमचा हा रघु तुझ्याकडं कामासाठी आला. तुझ्याकडं घर बांधून घ्यायचं होतं. इंजिनियर झालाय ना तू? घर बांधितो ना लोकांचे. मग आमचं साध्याचं तेच काम होतं. आणि तुझ्या या 2-4 हजाराच्या सोफ्यावर तो येऊन बसला. तू समोर त्याचा अपमान केला. अरे त्याची इज्जत आहे का नाही? माझ्याकडे आला ढसा लाट. अरे तू त्याचे कपडे पाहिले? तो शेतकरी आहे. सकाळी उठतो, शेणकूर करतो, गायांचा आवरतो, शेतात जातो, पेरणी करतो, पायजामा घालतो, कोपरी घालतो, टोपी घालतो. तो कसा येणार तुझ्याकडं? आहे तसा आला, तुझ्याकडं बसला. तू समोर त्याचा अपमान केला. चांगलं नाही केलं. चांगलं नाही केलं लेकरा तू. तुझं नाव काय? काय? अभिमन्यू. वा, जकस नाव की रे बाळा तुझं. चांगला अभिमान वाटला. अरे आम्ही बी शिकलो, पण आमचे पाय जमिनीवर आहे. अरे सदानी सगळे माणसं जोडले, गावामध्ये लोकांच्या मध्ये एकोपा निर्माण केला. तो मोठा डॉक्टर झाला. तो तिकडं शिकतो, तिकडं काम करीतो. आणि तू इथं गावात आला असं वाटलं पेरमन सगळ्यांशी बोलशील, घर बांधशील, पैका कमवशील. आणि तू याचा रघु मला बोलू दे. आपण त्यासाठीच आलोय ना.